आणि सुरुवातीला गणेशाचे वर्णने पुराण, वैदिक ग्रंथ, प्रमेय, सिद्धांत, दृष्टांत ह्याचं रूपक करून गणेशाच्या आकाराच्या मूर्तीचं जे वैभव मांडणे, ते नाना रूपाचं इकडे उदाहरण घेतलेलं पुराणाचं अष्टादश पुराण. जी मूर्ती आहे, त्याचं वस्त्र आहे, त्यांचा शेला आहे, त्यांचे पाय आहे, त्याचा एक दंत आहे, त्यांच्या शेल्याचे घुंगरू आहे, पायातले घुंगरू आहेत, शेल्याचे पदर आहेत, असं नाना रूपाने जे गणेशाचं वर्णन केलं आहे ते रूप करून बोलले. ते सिद्धांत नाही, दृष्टांत नाही, तुम्ही सुद्धा वाचून समजू शकतात. म्हणून हे पहिल्यांदा आपण सगळं ऐकलं करायचं नाहीये, आपल्याला सरळ बोलून यायचंय. ते गणेशाचं वर्णन धावतं ऐकू, त्यांना ऐकायचं त्याने पहिले रेकॉर्डिंग करून ऐका, कारण जास्त टाइम घालून मला फायदा नाही. मला सगळं सांगितलेलं आहे. ते रूपकाची भाषाचा सिद्धांत नाही, दृष्टांत नाही, काहीच नाही. गणेशाचे अवयव, अष्टदश पुराणे, सिद्धांत, जे 6 हात, त्याच्या हातात बसला आहे, त्याचं सगळं रूप करून बोल. समोर मूर्ती पकडा, त्याच्या 6 चांदीचे दर्शनकार आहेत. दर्शनकार तो आहे पुढं, आणि थोडक्या त्याचा भाव घेऊन आपण पुढे जाऊ. आपल्याला ओळीवर यायचं आणि त्या ठिकाणी धर्मक्षेत्र, कुरुक्षेत्र या श्लोकापासून काय आहे पहिला अध्याय सुरू करायचा आहे. थोडक्यात सांगते, ऐका. ज्याला कळत नाही त्याला मागे जे काढून वाचा. त्याला बरोबर का बोललेवा का नाही? हो माऊली, चालेल ना. हो हॅलो, हो माऊली, चालेल चालेल. बरोबर. याच्यामध्ये किती काय माऊली? आपण हा, तुम्ही ऐकलेले, तुम्ही विसरला, मी पण काय बोली विसरले. रेकॉर्डिंग मध्ये जे आहे सुंदर ते ऐका. थोडं या श्लोकाला घेऊन आपला आरंभ करायचा ज्ञानेश्वरीला, आणि रूपक थोडक्यात वाचायचं. आणि आज मी थकून आलेला, प्रवास झालेला आहे, पण रोजची सवय कशाला बंद करायची म्हणून मी घेतलं. माझ्या काही म्हणलं तुम्ही आराम करा, नाहीच करमत नाही, बाहेरून आला म्हणलं नाही आराम. थोडं पाणी नंतर झोपते, कारण प्रवासात खूप थकायला होतं आणि वाटेत पाऊस. शब्द ब्रह्म, जे शब्द ब्रह्म कशाला म्हटलंय, जी जी वैदिक भाषा आहे, त्या वेदातून जे शब्द निर्माण झालेले आहेत, त्या शब्दाची ओळख करणं बुद्धी आहे. आणि त्या शब्दाचा ओहापोह करणारे साधू संत आहेत, आणि त्या अर्थाला जाणणारी बुद्धी आहे. आणि बुद्धिदाता जो गणेश आहे, त्या गणेशाच्या शरीराचं, इंद्रियाचं, पायाचं, वस्त्राचं, अलंकाराचं, दाताचं, त्याच्या दागिन्याचं, त्याच्या शैल्याचं वर्णन करून आपल्याला ग्रंथाला आरंभ करायचा. थोडा बुद्धीचा वापर करून तुम्ही पण शिकान, जरा ऐका, फार कामच्या ढकलू नका. कारण याच्यामध्ये अडकलं तर माझी ज्ञानेश्वरी पूर्ण होणार नाही. कारण पहिल्यांदा 6 वर्षात तेवढे मला घालायचे नाही, दुसऱ्या ग्रंथाकडे पण आपल्याला जायचंय. थोडक्यात हे शब्द मूर्ती सुरेश शब्द ब्रह्म, हे शब्द पूर्ण येतात वैदिक आहे. ते काय सांगतात? ब्रह्माचं स्वरूप सांगतात. मग हे शरीराचे गणेशाचं वर्णन, त्या रूपाचं, आकाराचं हे शब्द ब्रह्मन, त्यांची मूर्ती म्हणजे शब्द ब्रह्म आहे असं रूप करून बोलले. तेच मूर्ती सुवेश, त्या शब्द ब्रह्माच्या पदाचा अर्थ करून देणारी जी मूर्ती आहे, तो गणेशाचा वेश म्हणजे सुवेश आहे. ते वर्ण वपू निर्दोष निर्वेद असे. त्या वेदाच्या शब्दाचा वर्ण म्हणजे शब्द, आणि वपू निर्दोष त्या वेदाच्या मंगळाच्या शब्दातून होणारा अर्थ निर्दोष आहे. ते आमच्या गणपतीच्या आकाराचं, आमच्या गणपतीचं आकाराचं स्वरूप आहे. मिरवित असे म्हणजे त्या भगवंताचं शरीर खूप शोभते. मिरवणं म्हणजे त्या अर्थबोधाचं चिंतन करणार हे एक मूर्ती आहे, आणि ती मूर्ती त्या अर्थानं सुशोभित आहे. ते आमचे गणपती बाप्पा आहेत असे या भूतून आपल्याला करून घ्यायचंय.
आता त्या गणेशाच्या इंद्रियाला, त्या गणेशाच्या शरीरातल्या इंद्रियाच्या अवयवाला काय म्हणायचं ते ऐका. स्मृती तेची अवयव. त्या गणेशाच्या देहाच्या इंद्रियाला स्मृती म्हणजे अवयवाला. स्मृती म्हणजे पुराण, श्रुती म्हणजे वेद. म्हणजे पुराणाचं सहकार्य घेऊन त्या पुराणानं वेदाचा गाभा आपल्यामध्ये आणून पुराणामध्ये काही काही भाग मांडले तर ते लोक सांगत नाहीत. तसं आमच्या गणेश बाप्पाचं शरीर जे आहे ते त्यांच्या अवयव आहेत ते 18 पुराणानं सुशोभित झालेले आहेत. असं आमच्या गणपती बाप्पाचं शरीर आहे. स्मृती तेची अवयव. स्मृती म्हणजे पुराण, श्रुती म्हणजे वेद. कळतं का नाही? हो माऊली. हो माऊली. मग पुराण 18 येतं म्हणून अष्टादश पुराणे तीच मनी घोषणे पदपद्धती केवणे प्रमेय रत्नाची पुढची होती. आता आपण येतं बघू आपण. स्मृती तेची अवयव. स्मृती म्हणजे पुराण आहेत ते 18 आहेत. 18 पुराण, 4 वेद, 6 शास्त्र हे आपला एक पाय आहे शास्त्राचा. मग ते स्मृती म्हणजे 18 पुराण हे आमच्या गणपती बाप्पाच्या शरीराचे अवयव आहे. ठीक आहे. एका अंगिक भाव, त्याचं अंग जे आहे ते गणेशाचं शरीर जे आहे बनलं नाही ते शब्दरूपी पुराणाचा एक साठा आहे. ते पुराणातले शब्द गणेशाच्या शरीराचा आकार घेऊन बसले तर असं थोडक्यात म्हणायला हरकत नाही. आता अंगिक भाव, त्या शरीराचे एक अवयव अंगिक भाव आहे. ते अवयव म्हणजे पुराण आहे. त्याच्यातले शब्द हे भाव आहे. आणि ते शब्द जर कळणारी ती बुद्धिदाता गणेश आहे ते मला कळेल. तिथे लावण्याची ठेव अर्थ शोभा. त्याचे शरीर इतकं सुंदर आहे. लावण्य मोहक आहे. लावण्य म्हणजे सुंदर दिसणारा शरीर. म्हणजे त्या शरीराला 18 पुराणाचा आकार दिलेला आहे. ते पुराणाचा अर्थ म्हणजे सुंदर आहे. ते मनाला लोभदायक आहे. प्रती आकर्षक होती आणि ते आकर्षक शरीराला पण बघून होता. ते शरीर म्हणजे 18 पुराणच आहे. त्या पुराण शब्दाचा अर्थच आहे. ते अर्थ मनाला मोहकच आहे. त्या ठिकाणी मन चित्त आकर्षक होत आहे. अशी आमच्या गणेश बाप्पाची मूर्ती आहे. नाही कळालं? झोपले का सगळे? नाही नाही माऊली, कळालं ना. सुंदर वर्णन. कळालं माऊली. आता इथे लावण्याची ठोप अर्थ शोभा. लावण्याची ठेव लावण्य त्या वेदाच्या स्मृतीच्या अवयामध्ये जे भरले कोंदून शब्द ठसून भरले तर ते वेदाचं सौंदर्य प्रगट करणारे ते गणेश बाप्पाचे अवयव आहेत. आणि ते अवयव म्हणजे 18 पुराण आहेत. आणि त्या पुराणामध्ये एक वेद आहे. आणि ते वेद त्या वेदातलं सौंदर्य बाहेर काढण्यासाठी नाना सिद्धांत तिथं बनवून त्या गणेशाच्या अवयवामध्ये ठासून भरले आहेत. आणि ते वेदाचं सौंदर्य म्हणजे बुद्धीला ब्रह्मरूप करण्याची ताकद आहे. असं आमच्या गणेशाचं सौंदर्य आणि शरीर आणि अवयव आहे. असे आमचे बाप्पा आहे. खूप छान माऊली. किती सुंदर आहे आपली बुद्धी. आणि कसं आहे खूप काही सांगितलेलं पण ते आकलन करण्याचं सामर्थ्य आपल्याकडे नाही. एक तर माझा प्रवास झाला, एक तर महाडून आले, एक तर थकले. त्यानंतर अर्थ स्वरूपा झालं का आपलं आता? हो माऊली. झालं ना? हो माऊली, झाली आता. आता 5वं. अष्टादश पुराणे, 18 पुराणे. अष्टादश पुराणे तेच म्हणी भूषणी. हे 18 पुराण हे आमच्या गणपतीच्या अंगावर असलेल्या अलंकाराचं भूषण आहे. त्याचं नाव 18 पुराण. ते अलंकाराने आमच्या गणपती बाप्पाच्या अंगावरून बसले. 6 हात, त्याच्यात परशु, त्याच्यात मोदक, त्याच्यात त्रिशूळ, त्याच्यात काय काय आहे त्यावर ते त्याच्या हातामधले अलंकार आहे. ते अलंकार म्हणजे अष्टादश पुराणातला अर्थ करणारे ते
वेगवेगळे अलंकार आहेत. ते आमच्या गणपतीचा भूषण आहे, बाप्पाचा अष्टादश पुराणे 18 पुराण तीच मणिभूषण आहे. ते आमच्या गणपती बाप्पाच्या हातातले हत्यार आहे. पद पद्धती खेवणी प्रमेय रत्नाची. पद पद्धती, पद म्हणजे शब्दाला जोडून वेदाचा गाभा घेतलेले अर्थभरित शब्द त्याला म्हणतात पद. त्या वेदाच्या अर्थानं भरलेले शब्द एकत्र येतात त्याला पद म्हणतात. आणि ते शब्द बुद्धीच्या द्वारे आत जातात तेव्हा तो अर्थ त्या मनाला बिंबित होतो आणि मन रामाकडे जाऊन एकरूप होत. त्याला म्हणतात पद पद्धती खेवणे प्रमेय रत्नाची. खेवणे म्हणजे अलंकारात भरलेले कोंदण आणि मधील त्या हिऱ्याचे कुंदन भरलेले त्या गणपतीच्या अंगावर बसलेले प्रमेय रूपी सिद्धांत हे अलंकार आहेत. आणि त्या अलंकारातले पद हे कोंदण आहेत, हिरा आहेत, मोती आहेत, त्याच्यामध्ये कुंदन आहे. हे वेदाचं प्रमेय रूपी सिद्धांतानं भरलेले गणेशाच्या अंगावर असलेले अलंकार आहेत. पद पद्धती ठेवणे प्रमेय रत्नाची. नाना रत्नाचे प्रमेय रूपे अलंकार गणेश बाप्पांना अंगावर घालून बसलेले आहेत. ते अलंकार म्हणजे वेदाचे सुंदर बनलेले सिद्धांत आणि सिद्धांतामध्ये भरलेला मोक्ष. आणि तो मोक्ष म्हणजे आत्मसुख प्रगट करणारे आमच्या अलंकार आमच्या गणपती बाप्पावर आम्ही घातले आहेत. त्याचा आज आम्हाला आहे. हो माऊली. दंडवत कठीण आहे, तुम्हाला ऐकायला सोपं आहे, आम्हाला मांडायला कठीण आहे. हो माऊली. सांगा सोपं आहे. नाही नाही माऊली, कठीण आहे, खरंच कठीण आहे. भयंकर अभ्यास करावा लागतो. आले की थकून बसले लोळे घरात काही मांडणे सोपं नाहीये. हो माऊली. तिला झेपणं कठीण. ऐकलं सोपं आहे तुम्हाला, काय आवडेल सांगा. हो माऊली. कोणी फोनवर ठेवतं, कोण देवघरात नेतं, घरात कोणी रस्त्याला फिरायला नेतं. ती काय सांगतो, वेद कसा आत जातो, जीव शिव कसा होतो, देहाचा संबंध कसा संपतो, प्रतिज्ञाकार कशी होती, ब्रह्मामध्ये कशी मिसळती, जगताला कसं टाकून देती, ही आत्मस्थिती भोगता कशी येते, देहस्थिती कशी नष्ट होती, परमात्म्याची अनुभूती कशी येते, हे चिंतन हे सारखं सोपं नसतं बेटा, सोपं नसतं. चुका काढायच्या, नाव ठेवायचे, मनातल्या मनात संशय घ्यायचा, फार पाप मूलक आहे. हो माऊली. खरंच आहे. हो माऊली. कधी खरे वेद मांडणं, ओवी करणं, अध्यात्माकडे येणं, अज्ञान संपवणं आणि पूर्णत्वाला प्राप्त होणं आणि सपशी जाणं, स्वरूपाला पाहणं, देहाचं पाहणं बंद होणं, जडातून वृत्ती अलग करणं आणि देहाचा संबंध बंद होणं, परमात्म्याचं ऐक्य सहज होणं आणि ब्रह्मानुभूती भोगणं, हे पेंड नाही रस्त्यावर पडलेली. सांगा फुकट आहे का हे? नाही माऊली. सोपं नाही बेटा. आत्ताच 10 मिनिटात बेवडी मॅडम ना माझ्या म्हणत आहे 700 श्लोकाचा आहे. त्या ठिकाणी आविष्कार म्हणजे सोपं नाहीये. 700 श्लोकाचा आविष्कार तुम्ही ऐकलाय की नाही सांगा. ऐकला माऊली, खरंच ऐकला. हो माऊली. सोपं नाही माऊली. चेष्टा वाटते तुम्हाला लोकांना, असं नाहीये. ते त्या आयुष्याची, श्वासाची, हृदयाची, बुद्धीची एक किमया करून दाखवली ईश्वरानं. तुम्हाला म्हणलं मी, तुम्ही ऐकलं 6 वर्ष. सांगा एक ओवी बोलता येत आहे? नाही माऊली, येत नाही. संघे ना कुछ और बात है. खरंय माऊली. साष्टांग दंडवत. संसार का कुणी काम करत. कुत्रे जगत, मांजर जगत, माणूस बी जगत.
जगत की नाही माझा कुत्रा? हो माऊली. मग आपण जगत तर काय काय मोठेपणा काय केला? काय नाचून संसार केला. अरे राम पांडुरंगा, मग जन्म येऊन काय केले? काहीच हाताला नाही आले, काहीच नाही, फक्त संसार नाचू नाचू. अरे राम, परमार्थ शून्य, वेदांत शून्य, अनुभूती शून्य. काय मग तुमच्यापाशी? संबंध देहाचा, अनुभव जगताचा, वासना विषयाची, स्थिती अज्ञानाची, बुद्धी भ्रमाची, एवढंच आहे ना आपल्यापाशी? सांगा. हो माऊली. कधी वाटते का अज्ञान कधी संपाय? ब्रह्मभावात मी कधी थांबाल? देहाचा संबंध कधी सुटेल? मला परमात्मा कसा भेटेल? माझं अज्ञान कधी सुटेल? ही चिंता आहे का कोणाला? नाही माऊली. नाही बेटा. सारखी प्रपंचाची आश, प्रपंचाची धाव, प्रपंचावरच स्वभाव. ते झाले की ते झालं की ते झालं की ते. थांबलाय कधी प्रपंच? नाही मग थांबतच नाही. नाही मग. किती कठीण आहे. संसार सुद्धा सोपा नाहीये. प्रारब्ध बेकार असेल तर संसार सुद्धा असा संपवणं अगदी अग्निस्पद होत असत. हो माऊली. पण त्या अवस्थेतून जर चिंतन मिळालं, चिन्मयता आली, वेद आत गेला, जीव ब्रह्म झाला, संसार कशाला? खरे. एकच सांगायचं तुम्हाला, आतापर्यंत झालं, पण आता तरी उघडी डोळे, आता तरी उघडी डोळे, जरी अद्याप न कळे मातीची आखोळे दगडाला पोटाशी. ज्याने परमार्थ फिरणे तो जो दगड बनला. बापरे. हे चला आपण कुठपर्यंत चालतो? अष्टादश पुराणे, बरोबर आहे ना? हो माऊली बरोबर आहे. झालं ते ओवी. ऐका, अष्टादश पुराणे, 18 पुराणे, तीच मणी भूषणी. 18 पुराण जणू काय आमच्या गणेशाच्या अंगावर घातलेले भूषण म्हणजे अलंकार आहेत. मणी भूषणे, गळ्यामध्ये टोप, दंडातलं, मनगटातलं, पायातलं, कमरेचा करदोडा, गळ्यातले हार, डोक्यावरचा टोप, नाना अलंकाराने त्याला सुशोभित केलंय. ती म्हणजे 18 पुराणे आहेत. असं रूपक केलं. पद पद्धती खेवणे प्रमेय रत्नाची पद, वेदाचे अनुसरून केलेले शब्दाची रचना, त्याच्यातून भगवंताला प्रगट करण्याची जी सामर्थ्य, त्याला म्हणायचं पद पद्धती खेवणे प्रमेय रत्नाची. प्रमेय अरे म्यूट पहा कोणाचं आहे. प्लीज सगळ्यांनी म्यूट पहा बरं. प्रमेय रत्नाची पद म्हणजे शब्दाला जोडून एक शब्द, जोडून एक गिरणा पद, शब्द एकत्र येतात. ते वेदाला अनुसरून असतात. ते बुद्धीच्या द्वारे व्याकरण होतात. प्रमेयाच्या द्वारे सिद्धांत जातात. प्रमेय वेदांताचे सिद्धांत त्या दोन्हीला अनुसरून बोलले. तुम्हाला आता कळणार नाही तर थोडक्यात बोलते. कारण तुम्हाला प्रमेय बी कळत नाही, सिद्धांत बी कळत नाही. सांगा, कळतो का सिद्धांत म्हणजे काय? नाही माऊली. कळते का? नाही कळत माऊली. खा लई लांब आहे आपण. खूप. आपल्या वाटतं मी लई आहे, मी नाही केलं, मी लई, मीच लई. काय मी काय लई, आपण कुठे लांब आहे पत्ताच नाही.
पद्धती ठेवणे म्हणजे एखाद्या अलंकारामध्ये ठासून भरलेले कोंदण, हिरा, मोती, पाचू ह्यानं भर ठसठसून केलेले अलंकार तसे गणेशाच्या अंगावर झळकतात, तसे वेदाचे शब्द हुडकून त्याच्यामध्ये सिद्धांत मांडून त्याचे कोंदण भावार्थानं भरून ते ठसठसीत अलंकार करून ती मूर्ती जशी शोभली तसा साधक वेदाचा भावार्थानं शोभतो आणि ब्रह्मरस भोगतो असं रूप करून बोललेत माऊली. हो माऊली, खूप सुंदर आहे बर का. खरंच सुंदर आहे माऊली. प्रमेय रत्नाची, रत्न जसे अंगावर शोभून दिसतात, रत्नाचे अलंकार जसं बालाजीच्या टोपात एक हिरा आहे त्याचा प्रकाश मंदिरात आहे, तुम्हाला माहितीये हो आहे की नाही? हो माऊली. तसं नाना हिऱ्याचे दागिने आमच्या गणेश बाप्पाच्या अंगावर घातले तर आणि त्या हिऱ्याच्या प्रकाशात तो गणपती छान दिसतो. तसं ज्ञान प्रकाशात बुद्धी ब्रह्म होती आणि सुखाला भोगून त्या देहातून अलिप्त होती. त्याला म्हणायची पदपद्ध पद्धती ठेवणे प्रमेय रत्नाची. तसं प्रमेय सिद्धांताला प्रमेय मांडून सिद्धांत घटवून बुद्धीला स्वस्वरूप बनता येतं. प्रमेय म्हणजे काय हे तुम्हाला सांगते. सांगू का नको का जाऊ पुढं? सांगा ना माऊली, सांगा ना. सांगत जो व्यक्ती शब्द ऐकतो आत जातो, मन सावध होतो. जर मुलगी असेल आई म्हणते अगं ताटा, तर ताट म्हणले गोल आकाराचं आणि ते स्टँड मध्ये असतं, तर ती मुलगी जाते ताटाकडं. वाटीकडे जाते का मुलगी? नाही माऊली, ताटाकडे जाते. मग जो शब्द ऐकला ते मनामध्ये गेला, वृत्तीला कळाला आणि त्या इंद्रियाला, त्या मन इंद्रियाला ताट कळालं म्हणून त्याचे पाय कर्मेंद्रिय त्या ताटाकडे गेले आणि ताट घेऊन आईकडे आले. हे कशामुळे झालं? शब्दाचं सामर्थ्य. नाही हो माऊली, शब्दाच्या सामर्थ्याने. कळतं का? क्रिया होती पण कळते का? नाही माऊली, कळत नाही. तसं प्रमेय म्हणजे विषय. वृत्ती अंतःकरणात उत्पन्न होती, नेत्राच्या द्वारे बाहेर येते. जिथं वृत्ती उत्थान पावती ते अंतःकरण म्हणजे जीवात्मा, जीव म्हणा थोडक्यात. हरे राम. आणि प्रमाता त्याला त्रिपुटे म्हणतात. विकार होतो, वृत्ती उत्थान पावती. वृत्ती म्हणजे 3 गुणांना भरभरून 3 गुणाची शक्ती ती वृत्ती आहे. वृत्तीमध्ये जेव्हा सत्वगुण असतो तर ती वृत्ती तशी नम्र, शांत, प्रेमळ, सात्विक आणि ईश्वराला लागण्यासारखी तिची वक्रिता असते, सत्वगुण येतो. वृत्ती उत्थान होताना त्या वृत्तीमध्ये गुणाची शक्ती तयार होती. जसं अंतःकरण असेल, जसे संस्कार असेल, जसं पुण्य असेल, तसं त्या अंतःकरणामध्ये ती वृत्तीमध्ये गुणाची उत्पत्ती होती आणि गुणाचा आणि वृत्तीचा संबंध होऊन ती वृत्ती नेत्राच्या द्वारे बाहेर येते. तिथून उत्पन्न होते ती अंतःकरण, जिथून बाहेर येते ते नेत्र, प्रमाण आणि ज्या वृत्तीच्या विषयाला जाऊन टेकती आणि त्या विषयाचं ज्ञान करून देती, हा पदार्थ आहे. तुम्हाला सांगितलं मी, ताट. आई म्हणजे की ताट आणते मुलगी. तसं त्या वृत्तीचं, त्या विषयाचं ज्ञान होतं ते प्रमेय. ज्याचं होतं ते प्रमेय, ज्याच्यातून वृत्ती बाहेर येते ते प्रमाण, जिथे प्रगट होते ते अंतःकरण. ह्या त्रिपुटी 3 वृत्ती एकच आहे, पण 3 स्थानातून आगमन करते आणि विषयाचं ज्ञान करून देते. ज्ञान करताना वृत्ती जड असते, मग वृत्तीला ज्ञान कसं होतं? हे प्रश्न तुम्हाला यावं, तुम्ही बोलत नाही, मला बोलावं लागतंय. कळालं? हो माऊली. हो ताई. तुम्हाला मुद्दा प्रश्न केला मी की तुम्ही कुठपर्यंत आहेत, कुठंच पोहोचत नाहीत आपण इतक्या लवकर. अभ्यास नाही, निग्रह नाही, आपण जास्त वेदांताचं चिंतन नाही, आपल्याला साधूची संगती जास्त नाही.
भले आपण ऐकलं भरपूर्ण पण तेवढ्याने काही होत नाही. पण आपण परमात्म्याच्या रस्त्यावर आलो, काहीतरी तपस्या झाली हे मान्य करतो आम्ही. पण पुढचं ऐका, की वृत्ती आगमन करते, बाहेर येते, 3 फुटातून बाहेर जाते, जिथे उत्पन्न होते ते अंतःकरण, इथून येते ती इंद्रिय, ज्याच्या जसं ज्ञान करून देते विषय म्हणजे प्रमेय. आता वृत्तीच्या द्वारे ह्या जगतातल्या पदार्थाचं ज्ञान होतं ते विषय आणि वृत्ती. विषयाला दाखवते ती वृत्ती आणि भगवंताला दाखवते ती पण वृत्तीच. कळाला का प्रश्न? हो माऊली, का नाही कळाला? कळाला. हा. हो कळालं. विषयाला दाखवते ती पण जेव्हा वृत्तीच आणि भगवंताला पण दाखवते ती पण वृत्तीच आहे. ती ज्ञानमय वृत्ती ईश्वरापाशी जाती आणि हा आहे म्हणती आणि भगवंत गुरुच्या कृपेने तोच मी अनुभव घेते. ती ज्ञानमय वृत्ती, ज्ञानी महात्म्याची अंतःकरणाची स्थिती. कारण तो मी आहे असं त्या अंतःकरणाला कळाल्यावर त्या अंतःकरण देहाला माझं म्हणत नाही. माझं पल्लेवार हो माऊली, ते सुंदर आहे आपली ज्ञानेश्वरी. खरंच. विषय आहे सांगणारी वृत्तीच आहे, परमात्मा आहे हा सांगणारी वृत्तीच आहे. आणि परमात्म्याचा आणि वृत्तीचं ऐक्य करून देणारे संतच आहेत. आणि ऐक्यानंतर अंतःकरणामध्ये परमात्म्याचा अनुभव देणारे ते हृदयच आहे. आणि त्यामध्ये ईश्वराचा आणि जीवाचा ऐक्याचा अनुभव होतो. परमात्मा हा परब्रह्म होतो आणि देहाचा संबंध जाऊन विवाह होतो, त्रिपुटीचा वाद होतो, आत्मसाक्षात्कार होतो आणि झालेला व्यवहार हा बाधित असतो. कारण तो त्या ईश्वराच्या संबंधानं झालेला संबंध तो सुटत नाही, पण व्यवहार हा सत्य होत नाही. तो बुद्धी त्या परमात्म्यात विलीन असते आणि व्यवहार करणं अंतःकरण खोटं आणि व्यवहार पण खोटा. हा निश्चय मोठा, अंतःकरण सतत असतो आणि तो भाव परमभाव असतो. बुद्धी ब्रह्म असते, व्यवहाराला धारण करत नाही, देहाचा संबंध होत नाही, ईश्वराला ते सोडत नाही आणि व्यवहारात ती गुंतत नाही. व्यवहार तिला माहित नाही कारण ते आत्मसाक्षात्कारात आपला आत्मभोग घेत असती. व्यवहार होत असतो, संपत असतो, तो त्याला पाहत असतो, त्याचा संबंध नसतो कारण संबंध परमात्म्याचा असतो. आत्मसाक्षात्कारी पुरुषाचा अनुभव असतो. साष्टांग दंडवत माऊली. रामकृष्णांचे साष्टांग सद्गुरु माऊली. वृत्ती अज्ञानमय. जेव्हा वृत्तीमध्ये अज्ञान असतं तेव्हा त्याला जगत दिसतं आणि ते सत्य वाटतं. पण सत्य परमात्मा हे जेव्हा कळतं तर वृत्ती ज्ञानाकडे येते, भगवंताला पाहती, ब्रह्मरूप होती, त्या सत्तेत राहती, देहातून अलग होती, व्यवहाराला फक्त पाहती, व्यवहारात संबंध करत नाही, देहाला माझं म्हणत नाही, विषयात रमत नाही, ब्रह्मस्वरूपातून बाहेर निघत नाही. ते ब्रह्मवृत्ती. खूप छान सांगितलं. परमात्मा अनुभूतीमध्ये वैराग्य येतं आणि देहाचा विसर होऊन जगत बाधित होत. सगळं त्याची सत्ता आहे, सगळा तोच आहे, तो मीच आहे अशा अनुभवात राहणारा ब्रह्म व्यक्त असतो आणि अनुभवात करणारा फक्त श्रवणात असतो. असतो की नाही? हो माऊली. आत्ताची पहिली पाहिली तुमची, त्याला कळायला बुद्धीला हे असं ते तसं ते तसं ते तसं, मग निश्चय होतो. जेव्हा बाईला कळतं की बाई आपले त्रास देतीये, ही आपल्याला ढोंग करतीये, ही आपल्याला फक्त समोर मतलबापुरतं गोड बोलतीये, तर ती बाई आपल्या चित्तातून बाहेर जाती की नाही? हो माऊली. ती प्रेमळ असते, ती आपल्या हृदयात असते, ती कधी बदलणार नसते कारण ती खरीच आपल्याशी प्रेमयुक्त वागणारी असते. ते नातं करत असतं. प्रेम म्हणजे काय? ते ईश्वर आहे. प्रेम म्हणजे काय? ते सुख आहे. प्रेम म्हणजे माझं रूप आहे. जर मी देहरूप झालो तर अज्ञान सिद्ध होतं. प्रेमामध्ये मुसळली बुद्धी प्रेमाची चव घेते आणि प्रेमरूपच होती आणि प्रेमातच राहते. ती सिद्धता तयार होते. तो सिद्ध महात्मा होतो. तो जडाला सेवत नाही, देहाला माझं म्हणत नाही, इंद्रियाचा विकार होत नाही, जगतामध्ये राहत नाही, कारण त्याच्या सत्तेत जगत उरत नाही, कारण चौपड स्वरूपच आहे
आणि त्याचा स्पर्श तो घेत आहे. जगत तिथं संपलेलं आहे, देहभाव टाकलेला आहे, आत्मभाव झालेला आहे, मन ब्रह्म बनलेलं आहे. तिथं जगत नाही, व्यवहार नाही, वृत्ती नाही, अज्ञान नाही, भ्रम नाही, विकार नाही, वासना नाही, इंद्रिय नाही, कर्म नाही, कर्माचं पुण्य नाही, कर्माचं पाप नाही. तिथं फक्त एक तत्व उरलेले. ते तत्व सांगणारी बुद्धी पण नाहीये, फक्त अनुभूती आहे. त्याला म्हणतात निर्व्यवहार, निर्व्यापार, निर्विकार. साष्टांग दंडवत माऊली. साष्टांग दंडवत. कोटी कोटी प्रमाण. तिथं फक्त अनुभव असतो, तिथं फक्त ब्रह्मरस असतो, तिथं अद्वैताचा चमत्कार असतो, तिथं बोधाचा आविष्कार असतो, तिथं संताचा आयुष्यातला तपाचा प्रसाद असतो. केवळ आत्मस्थिती प्रगट असते आणि आत्मानुभूती भोगताना शब्दाची स्थिती नसती, व्यवहार मांडता येत नसतो, ते अंतःकरण निःशब्द असतं. त्या ब्रह्मानुभूतीमध्ये ते भोगत असत, पण शब्दाविना, इंद्रियाविना. ते अलग स्वरूपामध्ये असत, केवळ सुखमय असत, वेदमय असत, ज्ञानमय असत, बोधमय असत, वृत्ती आत्ममय असती. तिथे शब्दाला जाता येत नसतं, पण अनुभव संपत नसतो, तोच महात्मा असतो. रामकृष्ण. साष्टांग दंडवत. बापरे बाप, आमचा सिद्धांत आहे. सांगा बरोबर आहे का चूक आहे? बोला. बरोबर आहे माऊली. बरोबर आहे माऊली. पसंत सांग. जेव्हा ईश्वराचा संबंध होतो, कोण हे कळायलाच पाहिजे. जगत भाव बंद झालाच पाहिजे, वृत्ती ईश्वरात थांबलीच पाहिजे, आणि आमचं अज्ञान संपलंच पाहिजे. ज्ञानामध्ये मी आलंच पाहिजे, वेदांत मला समजलाच पाहिजे, आणि मी कोण आहे हे जाणलंच पाहिजे. देहातून मन बाहेर आलंच पाहिजे, आणि प्रगती झालीच पाहिजे. अध्यात्म हृदयात गेलंच पाहिजे. रामकृष्ण. साष्टांग दंडवत. साष्टांग दंडवत. साष्टांग दंडवत. काय सुंदर आपल्याचा उगमच नाश होतो, तिथं परमात्मा प्रगट होतो. वासना जिथं परमात्म्याची अनुभूती आहे, तिथं वासना येते का? नाही माऊली. नाही ताई, नाही ताई. मग तुम्हाला वासना आहे, तुमचं अज्ञान कायम दगडासारखं कायमच आहे, हे तुम्ही बोलून दाखवलं आम्हाला. हो ताई, बरोबर आहे. साहित्यवाणी सपुर उजळांची पदबंधनागर, तेच रंगातली अंबर. पदाची, पद म्हणजे शब्द, शब्दाची अशी मांडणी केली माऊली ज्ञानेश्वरीमध्ये. ते वर्ण एकत्र आले आणि गणेशाच्या अंगावर जे वस्त्र घातले, शेला, कपडे, त्याचं जे मनमोहक जे रूप आहे, तसं ते वेदाच्या शब्दाचं जे रूप आहे, ते शब्दाचं पद करून, वेदाचे शब्द घेऊन, सिद्धांत मांडून, 18 पुराण घेऊन गणेशाचे शब्द वस्त्र रंगवले. तसं वेदामध्ये नाना अलंकार घेऊन, सिद्धांत प्रमेय 18 पुराणे घेऊन सगळं जगाला ज्ञान दिलं, भक्ती दिली. तसं आमच्या गणेशाच्या अंगावरचं वस्त्र नाना रंगानं रंगवले. ते नाना रंग, नाना तलम वस्त्र, आणि त्याची शोभा, त्याचं आकर्षण म्हणजे नाना पदाचं पुराण आणि वेदाचे शब्द त्या वस्त्रामध्ये भरभरून दिले. ते वेद म्हणजे, ते पुराण म्हणजे त्या अर्थानं भरभरून दिलेलं गणेशाच्या अंगावर असलेलं वस्त्र. बापरे. खूप अवघड प्रती सोपूनच साहित्यवाणी सपुर उजळांचे. उजळलं म्हणजे त्या वस्त्राचा तलम, सूत, रेशमी कपडा, चकचकीतपणा, रंगाची शोभा, हे जे साहित्य बनवलेत ना त्या लोकांना, त्याचं रूप आहे. गणेशाचं ते वस्त्र आहे. याचा सिद्धांत नाही, भगवंताच्या कपड्याचं, हाताचं, इंद्रियाचं वर्णन करून वेदांत सिद्धांताला मांडले, आणि गणेशाचं वर्णन करून पुन्हा नवीन सुरुवात केली. आपण थांबूया, 10 वाजून गेले. आपली उभी झाली 6. आपण उद्या 7 वेळी वर्णनाला वेळ लागत जाऊ. आता ज्ञानेश्वरी संपली काय आपल्याला कुणाचं
ओझ नाही माझ्याकडे आता, जेव्हा होईल तेव्हा होईल. ओके.